नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचा नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये बघा आमच्या घरात सुरू असलेली वाढदिवसाची आणि सणाची धावपळ। तर आमच्या घरात सगळेच कलाकार असतात। तर माझी नणंद इथे नागोबा रंगवत होती, त्याशिवाय माझ्या मुलाचा वाढदिवस जवळ येईल होतं। माझी सगळी घरातली साफसफाईचं काम चालू होता। तर ही पाठीमागची जागा असा जसं चूल असा, तर इथली सगळी साफसफाई करून घेऊ होते, कारण इथेच बिर्याणी बनवायची होती। तर सगळे नारळ बिरळ सुकलेले होते, ते सगळे उचलून ठेवलंय आणि सगळं पसारा आवरून घेऊ होतंय। तर नागपंचमी पण जवळ येईल आणि त्याशिवाय गोकुळाष्टमी आणि गणपती कधी येतील काळाचा पण नाही, दिवस एकदम फास्ट जातात। तर म्हटलं रोज काय ना काय वेळ मिळत तसं साफ करून घेऊया। तर पाठीमागे पत्रे घातलेले असतात आणि चुलीच्या दुरान सगळे पत्रे काळे झाले होते। तर बऱ्यापैकी पाठीमागचं चुलीकडचं पसारा मी आवरून घेतलंय, पण शेण सारवल्याशिवाय एवढं चांगलं दिसायचं नाही। तर शेण सारून घेतलंय मी वेळ भेटत तसं। सफाई झाली तशी मी आंघोळ करून घेतली आणि लगेच कामगारांच्या नाश्त्याची तयारी सुरू केलंय। आज पुरी आणि उसळ बनवायची होती, तर पुरी तळून घेतलंय आणि हिरव्या वाटाणे कुकरात लावलेलं आहे। पुरी बनवताना माझी मुलगी नक्कीच माका रोज मत्ती घेता आणि आज पण नेहमीप्रमाणे माझी मुलगी माका आज मत्ती गेली। तर मंडळीनं सध्या ट्रेंडिंग चालू होत जास्वंदीची फुलं वगैरे ते पाईपपासून बनवली जातात, तशी फुलं माझी नणंद पण बनवता। तर तुम्हाला कोणाक हवी असली तर नक्की माका कमेंट करा। तर हे बघा मस्त असा कमळ बनवलेला नंदेन, कोणाक हवा असेल तर नक्की सांगा। तर संध्याकाळ आज कशी झाली कळकत नाही। तर आता मी चालले माझ्या मुली गाणूक शाळेत। तर मंडळीनं लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटू, माका फॉलो करू विसरू नका। तुमका ब्लॉग आवडले तर बाय बाय मंडळी।